नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते। रोजच्या जेवणासाठी काय बरं बनवायचं असा प्रश्न माझ्या सर्वच मैत्रिणींना पडत असेल, तर आज शाकाहारींसाठी मी एक खास अमृतसरी पनीर बुर्जीची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एक कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। आता त्यामध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे। त्यानंतर एक चमचा बेसन घेतला आहे। बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। बेसनचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे। आता कांदा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। आता कांद्याचा रंग थोडा सोनेरी झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे। आता इथे बारीक चिरलेली मिरची आणि थोडं बारीक चिरलेलं आलं घ्यायचं आहे। हे सगळं छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आणि आता हे सगळं शिजण्यासाठी 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा झाकण काढून हे सगळं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण मसाले घेणार आहोत। त्यासाठी मी इथे घेतले लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि मीठ। आता हे सगळं पुन्हा एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये ऍड करायचं आहे पनीर। हे पनीर मी किसणीवर किसून घेतलेलं आहे। पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये ऍड करायचं आहे थोडंसं पाणी। पाणी टाकल्यानंतर ढवळून कढईवर झाकण ठेवून ही बुर्जी शिजण्यासाठी ठेवून देऊ। कढईवरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कसुरी मेथी घेऊन सगळं एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली पनीर बुर्जी खाण्यासाठी रेडी आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। पुन्हा भेटूयात नव्या एका रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।